स्टुडंट्स, लास्ट टाइम आपण पीएनपी ट्रान्झिस्टर काय असतं, एनपीएन ट्रान्झिस्टर काय असतं, त्याचे सिम्बॉल्स काय असतात हा पार्ट बघितलेला आहे. आता वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर कसं असते हा पार्ट थोडासा बघूया. वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर, वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर आणि त्याच्यामधला एनपीएन ट्रान्झिस्टर जो आहे त्याचं वर्किंग आपण बेसिकली बघणार आहे. एनपीएन ट्रान्झिस्टरचं वर्किंग कसं होतंय. आता लक्षात घ्या, ट्रान्झिस्टरच्या वर्किंगसाठी सगळ्यात महत्वाची कंडिशन काय आहे. आता ट्रान्झिस्टरमध्ये दोन पीएन जंक्शन असतात. एक म्हणजे इमिटर आणि बेस मधला पीएन जंक्शन आणि बेस आणि कलेक्टर मधला पीएन जंक्शन. तर ट्रान्झिस्टरच्या वर्किंगसाठी इमिटर बेस जंक्शन हा फॉरवर्ड असला पाहिजे, फॉरवर्ड बायस असला पाहिजे. अँड कलेक्टर बेस जंक्शन हा कंपल्सरी रिव्हर्स बायस मध्ये असला पाहिजे. तरच काय होतो, ट्रान्झिस्टर वर्क करतो, अथवा ट्रान्झिस्टर अजिबात वर्क करत नाही. ओके, सो कंडिशन फॉर वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर काय आहे बघा. वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर, कंडिशन फॉर वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर म्हणजे काही वेळेला हा एमसीक्यू देखील विचारला जातो. व्हॉट इज द which of the following condition is the condition for the working of the transistor. तर condition for working of transistor काय बघा. first is that emitter base junction should be forward biased, biased. इमिटर बेस जंक्शन कसा असला पाहिजे, फॉरवर्ड बायस असला पाहिजे. And second condition is that collector base junction okay should be reverse biased, okay. आता हे इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस आणि कलेक्टर बेस जंक्शन रिव्हर्स बायस मध्ये जोडणार म्हणजे कसं होणार आहे, म्हणजे वर्किंग साठी ही महत्वाची कंडिशन आहे. ओके, सपोज हा ट्रान्झिस्टर आहे. ओके, तर याच्यामध्ये फर्स्ट रिजन असणार आहे तो इमिटरचा असणार आहे. सेकंड रिजन जो मधला जो रिजन असतो त्याला बेस असं म्हणतो आणि लास्टचा रिजन जो आहे तो कसा असतो, कलेक्टर असतो. लक्षात घ्या. आणि सपोज हा काय आहे, एनपीएन ट्रान्झिस्टर आहे. ओके, एनपीएन ट्रान्झिस्टर ठीक आहे. एनपीएन हा ट्रान्झिस्टर आहे. आता इमिटर आणि बेसच्या मधला जो जंक्शन आहे त्याला काय म्हणणार, इमिटर बेस जंक्शन असं म्हणणार आहे. म्हणजे इमिटर बेस जंक्शन म्हणजे कुठला, फर्स्ट जंक्शन जो आहे तो इमिटर बेस जंक्शन असणार आहे. आणि सेकंड जंक्शन जो असणार आहे ना तो काय असणार आहे, म्हणजे बेस आणि कलेक्टरच्या मधला, दॅट इज कलेक्टर बेस जंक्शन. आता इमिटर आणि बेस जंक्शन हा फॉरवर्ड बायस मध्ये जोडला पाहिजे. ओके, फॉरवर्ड बायस मध्ये जोडला पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे, हे निगेटिव्ह टर्मिनल, सो एन रिजन जो आहे तो बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडला पाहिजे. ओके, आणि बेसचा म्हणजे पॉझिटिव्ह रिजन जो आहे तो बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडला पाहिजे. हे बघा, म्हणजे एक बॅटरी जी आहे ती या पद्धतीने आपण लावणार आहे. लक्षात येते का बघा. इमिटरचा एन रिजन कुणाला जोडायचा आहे, निगेटिव्ह टर्मिनलला जोडायचा आहे आणि बेसचा पी रिजन जो आहे तो बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडायचा. ऑटोमॅटिकली इमिटर बेस जंक्शन काय होणार आहे, फॉरवर्ड बायस होणार आहे. आता इमिटर बेस जंक्शन फक्त फॉरवर्ड बायस होऊन उपयोग नाही, कलेक्टर बेस जंक्शन जो आहे तो रिव्हर्स बायस मध्ये गेला पाहिजे. मग याच्यासाठी काय करणार आपण, इथं आणखी एक बॅटरी जोडणार आहे. आणि आता कलेक्टर जो आहे तो एन टाईप आहे ना, रिव्हर्स बायस मध्ये जाण्यासाठी एन टाईप रिजन कुठे जोडला पाहिजे, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे कलेक्टरचा एन रिजन जो आहे तो बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आणि पी रिजन जो आहे, बेसचा पी रिजन जो आहे तो काय करणार आपण, निगेटिव्ह टर्मिनलला जोडणार. आणि अशा प्रकारे काय होणार, इथं इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये जाणार आणि कलेक्टर बेस जंक्शन जो आहे तो रिव्हर्स बायस मध्ये जाणार आहे. आता इकडची जी बॅटरी आहे त्याला काय म्हणणार आपण, फी ई, म्हणजे इमिटरला जोडलेली जी बॅटरी आहे ना त्याला फी ई असं डिनोट करणार आणि कलेक्टरला जोडलेली जी बॅटरी आहे त्याला काय करणार आहे, फी सीसी न आपण डिनोट करणार आहे. ओके, फी ई अँड फी सीसी. ठीक आहे, त्याचबरोबर इथं जो इमिटरचा करंट आहे त्याला काय म्हणणार आपण, आय म्हणणार. बेसचा जो करंट आहे त्याला काय म्हणणार, आयबी म्हणणार. आणि कलेक्टरशी रिलेटेड जो करंट आहे त्याला काय म्हणणार आहे आपण, आयसी असं म्हणणार आहे. ओके,
आता इथं वर्किंग बेसिकली कसं होतंय बघा. वर्किंगच्या पार्टमध्ये बेसिकली काय होणार आहे. पुन्हा एकदा इथं डायग्राम करतो. वर्किंग कसं होतंय बघा. आता आपल्याला माहित आहे की इमिटर हा हेवीली डोप्ड असतो. एन टाइप म्हणजे काय असणार आहे, तर लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणार आहे. इट कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इमिटर रिजन मध्ये. बेस रिजन जो आहे तो कसा आहे, पी टाइप आहे. इमिटर रिजन एन टाइप, बेस रिजन पी टाइप. त्याच्यामुळे इथं काय असणार आहेत, होल असणार आहेत. किती होल असणार आहेत, व्हेरी फ्यू होल्स असणार आहेत. कारण आपल्याला माहित आहे इमिटर हा हेवीली डोप्ड असतो, तर बेस हा व्हेरी लाईटली डोप्ड असतो. आणि त्याच्यानंतर शेवटचा पार्ट कलेक्टर असणार आहे, तो पण एन टाइपचाच असणार आहे. ठीक आहे. आणि कलेक्टरचं जे डोपिंग आहे ते इमिटरच्या मानानं थोडंसं काय असतं, कमी असतं. ठीक आहे. आता बघा, इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस गेल्यामुळे इथला डिप्लेशन लेअर आणि बॅरियर पोटेन्शियल काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. डिप्लेशन लेअर, ओके. कारण फॉरवर्ड बायस मध्ये डिप्लेशन लेअर आणि बॅरियर पोटेन्शियल काय होणार, कॅन्सल. आता बघा आपण बघितलंय इमिटर बेस जंक्शन जो आहे तो काय झालाय, फॉरवर्ड बायस मध्ये गेलाय. आणि त्याच्यामुळे इथला डिप्लेशन लेअर, ओके, काय होणार, व्हॅनिश होणार, म्हणजे निघून जाणार. आणि त्याच्यामुळे काय होणार, इथे जे इमिटर मध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, इमिटर मध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन काय होणार आहे, बॅरियर पोटेन्शियल कॅन्सल झाला की मेजॉरिटी चार्ज कॅरियर कुठे जातात, बेस रिजन मध्ये जाणार. ओके. आता बेस रिजन मध्ये इलेक्ट्रॉन आल्यानंतर बेस रिजन मध्ये काय आहे, व्हेरी लाईटली डोप्ड आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, ओनली फ्यू इलेक्ट्रॉन होल कॉम्बिनेशन इथं होणार. काही इलेक्ट्रॉन आणि होलचं फक्त कॉम्बिनेशन होतं. आता फॉर एक्झाम्पल इकडून सपोज एक 100 इलेक्ट्रॉन आले, 100 इलेक्ट्रॉन काय केले, बेस रिजन मध्ये आले. तर बेस रिजन व्हेरी लाईटली डोप्ड असतो, त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल 5 होलच आहेत. तर 100 इलेक्ट्रॉन मधल्या 5 इलेक्ट्रॉनचं काय होणार आहे, 5 होल बरोबर कॉम्बिनेशन होणार. आणि आता इथं बाकीचे इलेक्ट्रॉन, आता हा रिजन जो आहे तो काय आहे, रिव्हर्स बायस मध्ये, म्हणजे कलेक्टर बेस जंक्शन रिव्हर्स बायस मध्ये आहे. आणि त्याच्यामुळे इथला डिप्लेशन लेअर जो आहे काय होणार आहे, डिप्लेशन लेअर इन्क्रीज होणार आहे. इथला डिप्लेशन लेअर काय होतो, इन्क्रीज. कारण रिव्हर्स बायस मध्ये डिप्लेशन लेअरची विड्थ वाढते. आता डिप्लेशन लेअर राहिलेल्या 95 इलेक्ट्रॉनला काय करतो, पुढे ओढून घेतो. रिमेनिंग 95 इलेक्ट्रॉन्स आर पुश्ड टू द एन साइड. लक्षात येते का बघा, म्हणजे या डायग्राम मध्ये लक्षात घ्या वर्किंग कसं होतंय बघा. 100 इलेक्ट्रॉन काय होणार आहेत, इमिटर मधून बेस मध्ये जाणार आहे. त्याच्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन 5 होल बरोबर कॉम्बिनेशन होणार. आणि बाकीचे राहिलेले 95 इलेक्ट्रॉन जे आहेत ते कुठे जाणार आहेत, कलेक्टर रिजन मध्ये जाणार आहेत. आता 100 इलेक्ट्रॉनच्या फ्लो मुळे काय होणार आहे, इमिटर करंट आयई प्रोड्यूस होणार. 5 इलेक्ट्रॉन होलच्या कॉम्बिनेशन मुळे काय होणार आहे, बेस करंट तयार होणार आहे. म्हणजे थोडक्यात 100 इलेक्ट्रॉन मुळे इमिटर करंट, 5 इलेक्ट्रॉन मुळे बेस करंट. म्हणजे हे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू सांगायला लागलोय मी, एक्झॅक्ट व्हॅल्यू तर तेवढी नसणार आहे. आणि बाकीच्या 95 इलेक्ट्रॉन मूव्ह झाल्यामुळे काय होणार आहे, कलेक्टर मध्ये हे 95 इलेक्ट्रॉन मूव्ह झाल्यामुळे त्याच्यामुळे काय होणार आहे, कलेक्टर करंट प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे या पद्धतीने इमिटर करंट, बेस करंट आणि कलेक्टर करंट होणार आहे. इमिटर करंट कशामुळे प्रोड्यूस होणार आहे, जेवढे इलेक्ट्रॉन इमिटर मधून बेस मध्ये जाणार आहेत तेवढा काय होणार आहे, इमिटर करंट प्रोड्यूस होणार आहे. बेस रिजन मध्ये जेवढ्या इलेक्ट्रॉन आणि होलचं कॉम्बिनेशन होणार आहे तेवढाच काय होणार आहे, बेस करंट प्रोड्यूस होणार आहे. आणि बाकीचे सगळे इलेक्ट्रॉन कलेक्टर रिजन मध्ये गेल्यामुळे काय होणार आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, कलेक्टर करंट डेव्हलप होणार आहे. तर या पद्धतीने याचं थोडंसं वर्किंग होतंय. आता इथं आपल्याला हे लक्षात येतं की 100 इलेक्ट्रॉनच्या फ्लोमुळे इमिटर करंट तयार झाला ना, 5 इलेक्ट्रॉनमुळे बेस करंट तयार झाला. आणि 95 इलेक्ट्रॉनमुळे काय झालेला आहे, कलेक्टर करंट प्रोड्यूस झालेला आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला हे इमॅजिन करता येईल की सगळ्यात जास्त करंट जो आहे तो कुठला असणार आहे, इमिटर करंट. त्याच्यापेक्षा कमी करंट कुठला असणार आहे, कलेक्टर करंट. आणि सगळ्यात कमी जो करंट असणार आहे तो बेस करंट असणार आहे. आणि त्याचबरोबर 100 इलेक्ट्रॉन इमिटर टू बेस आलं, त्याच्यातले 5 इथं गेले आणि 95 पुढे गेले. याचाच मिनिंग काय होतो, इमिटर करंट हे काय असणार आहे, बेस करंट आणि कलेक्टर करंटचे काय असणार आहे, ऍडिशन असणार आहे. बघा ना, 100 इलेक्ट्रॉन येत आहेत, 100 इलेक्ट्रॉनच्या फ्लो मुळे काय होणार, इमिटर करंट तयार होणार. 5 इलेक्ट्रॉनच्या फ्लो मुळे बेस करंट तयार होणार आहे. आणि 95 इलेक्ट्रॉनच्या फ्लो मुळे काय होणार, कलेक्टर करंट प्रोड्यूस होणार आहे.
म्हणजे आयई मधला थोडा आयबी ला जातो आणि थोडा आयसी ला जातो. अँड देअरफॉर इथं इक्वेशन काय येणार आहे, इन वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर आयई इज इक्वल टू काय असतं, आयबी प्लस आयसी असतं. आयई इज इक्वल टू आयबी प्लस आयसी. आणि नेहमी लक्षात ठेवा, इन वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर, इन वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर, इन वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर, ओके, काय होतंय, आयई इज मॅक्सिमम. आयई काय असणार आहे, सगळ्यात जास्त असणार आहे. आयबी जे आहे इज व्हेरी स्मॉल, मिनिमम असतो किंवा व्हेरी स्मॉल असतो. आणि आयसी जो आहे काय असणार आहे, स्लाइटली लेस दॅन आयई असणार आहे. स्लाइटली लेस दॅन आयई असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं सांगितलं एक्झाम्पल मध्ये, इन ट्रान्झिस्टर if IE is 10 milliampere and IB is 0.1 milliampere. बघा, इमिटर करंट किती आहे, 10 मिलीएम्पियर आहे, बेस करंट किती आहे, 0.1 मिलीएम्पियर आहे. देन कलेक्टर करंट इज, देन आयसी इज. ओके, तर हे कसं सॉल्व्ह करणार आहे, तर टोटल करंट आयई इज इक्वल टू काय असतं, आयबी प्लस आयसी असतं. सो देअरफॉर आयसी इज इक्वल टू काय होणार बघा, आयसी इज इक्वल टू आयई मायनस काय होणार आहे, आयबी होणार. सो देअरफॉर आयसी इज इक्वल टू आयई किती आहे 10 मायनस आयबी किती 0.1 म्हणजे किती येणार आहे, दॅट इज 9.9 मिली एम्पियर. हा काय असणार आहे तुमचा आयसी असणार आहे. म्हणजे ट्रान्झिस्टरच्या वर्किंग मध्ये हा फॉर्म्युला जो आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे आणि ट्रान्झिस्टरशी रिलेटेड हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे आणि हा एकच फॉर्म्युला आहे ट्रान्झिस्टरशी रिलेटेड. बाकीचे पण फॉर्म्युला आहे ते नंतर आहेत. हा बेसिक फॉर्म्युला आहे आणि फर्स्ट फॉर्म्युला आहे. तर इमिटर करंट इज ऑलवेज इक्वल टू काय असतं, बेस करंट प्लस कलेक्टर करंट असतं. वर्किंग कसं होतंय लक्षात आलं ना. वर्किंग पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो मी कसं होतंय. वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर होण्यासाठी बेसिक कंडिशन काय आहे, इमिटर बेस जंक्शन हा फॉरवर्ड बायस मध्ये गेला पाहिजे, कलेक्टर बेस जंक्शन हा रिव्हर्स बायस मध्ये गेला पाहिजे. आता इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये गेला की इमिटर आणि बेस मधला डिप्लेशन लेअर काय होणार आहे, तर पूर्णपणे डिप्लेशन लेअर व्हॅनिश होणार आहे. आणि कलेक्टर बेस जंक्शन रिव्हर्स बायस मध्ये असल्यामुळे तिथला डिप्लेशन लेअरची विड्थ आणि इलेक्ट्रिक फील्ड तिथलं काय होतं, वाढतं, व्हॅनिश होत नाही, इन्क्रीज होतंय उलट. आता इमिटर बेस जंक्शन मधला डिप्लेशन लेअर कॅन्सल झाल्यामुळे काय होणार आहे, इमिटर मधले मेजॉरिटी चार्ज कॅरियर म्हणजे इलेक्ट्रॉन्स काय होतात, बेसमध्ये मूव्ह करतात. आणि इमिटर हा हेवीली डोप्ड असल्यामुळे काय होणार आहे, लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इमिटर टू बेस जातात. लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इमिटर टू बेस गेले, परंतु बेस हा व्हेरी लाईटली डोप्ड आहे, त्याच्यामध्ये खूप कमी होल्स आहेत. त्याच्यामुळं इमिटर मधून बेसमध्ये आलेल्या काही इलेक्ट्रॉन्सच होल बरोबर कॉम्बिनेशन होतं. आणि जेवढ्या इलेक्ट्रॉन होलचं कॉम्बिनेशन होणार आहे तेवढाच एक्झॅक्टली काय होतो, बेस करंट तयार होतो. आता इलेक्ट्रॉन होल कॉम्बिनेशन खूप कमी होत असल्यामुळे बेस करंट काय होणार आहे, खूप कमी प्रोड्यूस होणार. आता बाकीच्या राहिलेल्या इलेक्ट्रॉनचं काय होतं, तर बाकीचे राहिलेले इलेक्ट्रॉन जे आहेत ते कलेक्टरच्या रिव्हर्स बायस मुळे काय केले जातात, ओढले जातात, पुल केले जातात राईटला. ओके, म्हणजे कलेक्टर बेस जंक्शन रिव्हर्स बायस केल्यामुळे बाकीचे राहिलेले इलेक्ट्रॉन जे आहेत ते काय केले जातात, कलेक्टरमध्ये ओढले जातात. आणि कलेक्टरमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन येणार तेवढा काय होणार आहे, कलेक्टर करंट प्रोड्यूस होणार आहे. आणि एक एक्झाम्पल म्हणून मी सांगितलं की 100 इलेक्ट्रॉन जर इमिटर मधून बेसमध्ये गेले तर साधारणपणे 5 इलेक्ट्रॉनच काय होतं, होल बरोबर कॉम्बिनेशन होतं आणि बाकीचे 95 इलेक्ट्रॉन जे आहेत ते कुठे जातात, कलेक्टरमध्ये जातात. आणि त्याच्यामुळं सगळ्यात जास्त करंट जो असतो तो आयई असतो, सगळ्यात कमी किंवा व्हेरी व्हेरी स्मॉल करंट असतो आयबी. आणि जवळपास इमिटर करंट एवढा काय असतो, कलेक्टर करंट असतो. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे इथं महत्वाचा फॉर्म्युला काय येतो, आयई इज इक्वल टू आयबी प्लस आयसी असा फॉर्म्युला येणार आहे. ओके, आता याचा एक क्वेश्चन बघूया म्हणजे तुम्हाला आणखी लक्षात येईल. इमिटर करंट, बेस करंट आणि कलेक्टर करंट मधला फॉर्म्युला म्हणजे क्वेश्चन, न्यूमेरिकल क्वेश्चन कसा येऊ शकतो हे आपल्याला बघायचं आहे.
Now, the one question related to NPN transistor circuit is that collector current is 10 milliampere. म्हणजे या क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, collector current is given as 10 milliampere. If 95% of electron emitted reaches the collector, what is the base current? आता याच्यामध्ये 95% जे इलेक्ट्रॉन आहेत ते काय होतात, इमिटर कडून कलेक्टरला पोहोचतात. 95% म्हणजे याचा मिनिंग लक्षात आला का? 100 इलेक्ट्रॉन बाहेर पडलेले असले इमिटर मधून तर त्याच्यामधले 95 कलेक्टर मध्ये जाणार आणि 5 बेस मध्ये जाणार आहे. म्हणजे याच्यामध्ये काय दिलंय, आयसी डिवायडेड बाय आयई दिलेलं आहे. आयसी डिवायडेड बाय आयई म्हणजे आयई जर 100% असेल तर त्याच्यामधले 95% इलेक्ट्रॉन रिचेस कलेक्टर असं म्हटलंय. म्हणजे 95% कलेक्टर मध्ये जातात. 100% मधले 95% कलेक्टर रिजन मध्ये जातात असं दिलंय. म्हणजे आयसी बाय इज इक्वल टू 95 डिवायडेड बाय 100. ओके, किंवा याला 5 ने डिवाइड केल्यावर 19 डिवायडेड बाय 20 होणार आहे आयसी बाय आयई. आता आयसी ची व्हॅल्यू दिली आहे, याच्यावरून आयई ची व्हॅल्यू काढूया. देअरफॉर आयसी ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये ठेवली तर 10 डिवायडेड बाय आयई इज इक्वल टू काय होणार आहे, 19 डिवायडेड बाय 20 होणार आहे. त्याच्यामुळे इमिटर करंट येणार आहे दॅट इज आयईला आरएचएस ला घेतलं तर 20 इंटू 10 म्हणजे काय होणार, 200 होणार, डिवायडेड बाय 19 होणार आहे. ओके, आणि हे कॅल्क्युलेशन केलं तर कलेक्टर करंट येतो 10.53 मिली एम्पियर. 10.53 मिली एम्पियर. ओके, म्हणजे कलेक्टर करंट 10 मिली एम्पियर असेल तर इमिटर करंट येणार आहे 10.53 मिली एम्पियर. नेहमी लक्षात ठेवा, इमिटर करंट हा कलेक्टर करंट पेक्षा थोडासा जास्त असला पाहिजे. 9 आता या तिघांच्या मधलं रिलेशन काय आहे तर इमिटर करंट आयई इज इक्वल टू काय होणार आहे, बेस करंट आयबी प्लस काय होणार आहे, आयसी. तर आपल्याला बेस करंट काढायचा आहे, आयबी इज इक्वल टू काय होणार आहे, आयई मायनस काय येणार आहे, आयसी येणार आहे. आयई किती आहे, दॅट इज 10.53 मिली एम्पियर. ओके, मायनस आयसी किती आहे, 10 मिली एम्पियर. सो बेस करंट इथं फायनल आन्सर येणार आहे, बेस करंट इज इक्वल टू 10.53 मायनस 10 दॅट इज 0.53 मिली एम्पियर हा बेस करंट येणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, इमिटर करंट 10.53 मिली एम्पियर आहे, कलेक्ट करंट 10 मिली एम्पियर आहे, तर बेस करंट किती येणार आहे, 0.53 मिली एम्पियर. नेहमी लक्षात ठेवा, बेस करंट हा सगळ्यात कमी असतो, इमिटर करंट सगळ्यात जास्त असतो आणि कलेक्टर करंट काय असणार आहे, इमिटर करंट पेक्षा थोडासा कमी असतो, परंतु बेस करंट पेक्षा खूप जास्त असणार आहे. ओके, आता याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज कॉन्फिगरेशन्स ऑफ ट्रान्झिस्टर. ओके, डिफरंट कॉन्फिगरेशन्स ऑफ द ट्रान्झिस्टर किंवा ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन म्हणूया. ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन्स. ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन्स. आता ट्रान्झिस्टरला काय असतात, एकूण 3च टर्मिनल असतात आपल्याला माहित आहे. एक म्हणजे इमिटरला जोडणारं टर्मिनल, दुसरं बेसला आणि तिसरं कलेक्टरला. कारण ट्रान्झिस्टरमध्ये एकूण 3च रिजन आहेत, इमिटर, बेस आणि कलेक्टर. ट्रान्झिस्टरमध्ये किती रिजन आहेत, इमिटर, बेस आणि कलेक्टर. त्याच्यामुळे आपण ट्रान्झिस्टरला 3च टर्मिनल देऊ शकतो किंवा 3च कनेक्शन देऊ शकतो. परंतु इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस करायला आणि कलेक्टर बेस जंक्शन रिव्हर्स बायस करायला आपल्याला 2 बॅटरी जोडाव्या लागणार. एका बॅटरीनं दोन्ही पीएन जंक्शन फॉरवर्ड आणि रिव्हर्स होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे कंपल्सरी आपल्याला इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस करायला एक बॅटरी पाहिजे आणि कलेक्टर बेस जंक्शन रिव्हर्स बायस करायला दुसरी बॅटरी पाहिजे. आणि 2 बॅटरी म्हणजे 4 टर्मिनल येणार. म्हणजे लक्षात येते का बघा, ट्रान्झिस्टरला तर टर्मिनल आहेत 3च, ट्रान्झिस्टरला टर्मिनल आहेत 3, बरोबर. आणि बॅटरीचे 2 बॅटरीचे टर्मिनल होणार 4. आणि त्याच्यामुळे काय करावं लागेल, आपल्याला एक टर्मिनल नेहमी कॉमन ठेवावं लागणार आहे. एक टर्मिनल आपल्याला कॉमन मध्ये घ्यावं लागणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, अकॉर्डिंग टू दॅट देर आर 3 कॉन्फिगरेशन्स ऑफ द ट्रान्झिस्टर. तर पहिलं कॉन्फिगरेशन आहे दॅट इज कॉल्ड एज कॉमन बेस कॉन्फिगरेशन. कॉमन बेस कॉन्फिगरेशन. कॉमन बेस कॉन्फिगरेशन. ओके, इन शॉर्ट त्याला सीबी कॉन्फिगरेशन असं म्हणतो. सेकंड इज द कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. कॉमन इमिटर
कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. अँड थर्ड जे आहे दॅट इज कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. ओके. तर फर्स्ट सीबी कॉन्फिगरेशन कसं असणार बघा, त्याची डायग्राम कशी येणार आहे. सीबी कॉन्फिगरेशन. ओके. कॉमन बेस कॉन्फिगरेशन. तर हा ट्रान्झिस्टर आहे. ओके. दिस इज द ट्रान्झिस्टर, दिस इज इमिटर, दिस इज बेस अँड दिस इज द कलेक्टर. आणि सपोज हा काय आहे, NPN ट्रान्झिस्टर आहे. तर आता इथं काय करणार आहे, बेसला आपण कॉमन घेणार. बेसला कॉमन, इमिटर आणि बेसच्या मध्ये आपण एक बॅटरी जोडणार. ओके. निगेटिव्ह टर्मिनल N रिजनला जोडायला पाहिजे, निगेटिव्ह टर्मिनल N रिजनला, आणि पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे ते P रिजनला. त्याच्यामुळे इमिटर बेस जंक्शन काय होणार आहे, फॉरवर्ड बायस मध्ये जाणार. आणि कलेक्टर N टाईप आहे ना, कलेक्टर रिव्हर्स बायस मध्ये गेला पाहिजे. म्हणजे N जे आहे ते कुठे जोडलं पाहिजे, पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलं पाहिजे, आणि P जे आहे ते निगेटिव्ह टर्मिनलला जोडलं पाहिजे. याला म्हणायचं कॉमन बेस कॉन्फिगरेशन. कॉमन बेस का म्हणणार, कारण बेस आपण इथं कॉमन घेतलाय. ओके. अँड देअरफॉर दिस इज कॉल्ड ॲज कॉमन बेस कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रिक सिम्बॉलच्या स्वरूपात काढायचं झालं तर हे असं होणार आहे. सिम्बॉलच्या स्वरूपात काढायचं झालं तर इमिटर हा NPN ट्रान्झिस्टर म्हणजे काय पाहिजे, बेस P टाईप पाहिजे, आणि इमिटर आणि कलेक्टर हा कसा पाहिजे, N टाईप पाहिजे, N. ठीक आहे. एक बॅटरी इथं अशी जोडली जाणार निगेटिव्ह टर्मिनलला, आणि दुसरी बॅटरी जी आहे ते कलेक्टरच्या, कारण हा इमिटर आहे, हा कलेक्टर आहे, आणि इथं का आहे, बेस आहे. ओके. तर हे पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडावं लागणार आहे. सो दिस इज द डायग्राम इन टर्म्स ऑफ सिम्बॉल. ठीक आहे. आणि इथं बेस कॉमनला आलेला आहे, आणि म्हणून याला काय म्हणणार आहे आपण, कॉमन बेस कॉन्फिगरेशन असं म्हणणार आहे. ओके. सो दिस इज अ कॉमन बेस कॉन्फिगरेशन. आणि इथं इमिटरला जोडलेली जी बॅटरी आहे त्याला काय म्हणणार आपण, FEE असं म्हणणार, आणि कलेक्टरला जोडलेली जी बॅटरी आहे त्याला FECC असं आपण म्हणणार. इथं देखील FEE होणार, आणि इथं FECC होणार आहे. याला कॉमन बेस कॉन्फिगरेशन असं म्हणायचं. आता सेकंड कॉन्फिगरेशन जे आहे ते कुठलं आहे, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन किंवा CE कॉन्फिगरेशन, इन शॉर्ट त्याला लिहूया. ओके. दॅट इज CE कॉन्फिगरेशन. CE कॉन्फिगरेशन. आता कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनची डायग्राम कशी येणार आहे. ओके. पुन्हा एकदा हा का आहे, ट्रान्झिस्टर आहे, ज्याच्यामध्ये इमिटर, बेस आणि कलेक्टर आहे. हा आहे NPN ट्रान्झिस्टर. आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी फक्त NPN ट्रान्झिस्टर घेतलेला आहे, हा PNP ट्रान्झिस्टर पण आपण घेऊ शकतोय. आता इथे इमिटरला कॉमन मध्ये घ्यायचं आहे. सो इमिटर आणि बेस यांच्यामध्ये काय होणार आहे, आपण एक बॅटरी जोडणार आहे. इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये गेला पाहिजे, म्हणजे P जे आहे ते कुठे जोडलं पाहिजे, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलं पाहिजे, या पद्धतीनं. ओके. आणि त्याच्यानंतर दुसरं जे टर्मिनल आहे ते या पद्धतीनं आपल्याला जोडावं लागणार आहे, कलेक्टरला. कलेक्टर रिव्हर्स बायस मध्ये गेला पाहिजे, म्हणजे N जे आहे ते पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलं पाहिजे. तर या पद्धतीनं हे कॉमन इमिटर, कारण बघा इमिटर आता कॉमन मध्ये आलाय ना, एक बॅटरी बेसला जोडली आणि दुसरी बॅटरी इकडे अशी फिरवून कुणाला जोडलेली आहे, कलेक्टरला जोडलेली आहे. आता इथं वन्स अगेन कलेक्टरला जोडलेली जी बॅटरी त्याला काय म्हणणार आपण, FECC असं म्हणणार, आणि बेसला जोडलेली जी बॅटरी आहे त्याला काय म्हणणार आपण, FEBB असं म्हणणार आहे.
दिस इज कॉल्ड एज कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. हे कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन सिम्बॉलच्या स्वरूपात काढायचं झालं तर हे असं होणार आहे इन टर्म्स ऑफ सिम्बॉल. ओके, ही हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे ही आडवी लाईन म्हणजे काय असतं, व्हर्टिकल लाईन म्हणजे काय असणार आहे, इथं बेस असणार, इकडे इमिटर घेऊ. इन टर्म्स ऑफ सिम्बॉल बघा, सो दिस इज द सिम्बॉल ऑफ द एनपीएन ट्रान्झिस्टर. ओके, इकडे बेस असणार आहे, ज्या साईडला एरो आहे तिकडे काय असतो, इमिटर असतो, आणि इकडे काय असणार आहे, कलेक्टर असणार आहे. तर बेस जो आहे तो पी टाइप आहे ना, सो देयरफॉर दिस शुड बी कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल, इमिटर शुड बी कनेक्टेड टू द नेगेटिव्ह टर्मिनल. आणि या पद्धतीनं कलेक्टर जो आहे तो काय आहे, एन टाइप आहे, and therefore this should be connected to the positive terminal of the battery, and this is connected to negative terminal. So this is the symbolic configuration of the common emitter configuration. पुन्हा एकदा बेसला जोडलेली जी बॅटरी आहे त्याला फी बीबी म्हणायचं आहे, आणि कलेक्टरला जोडलेली जी बॅटरी आहे त्याला फी सीसी म्हणायचं आहे. थर्ड कॉम्बिनेशन जे आहे, थर्ड कॉन्फिगरेशन जे आहे त्याला काय म्हणतो आपण, कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन असं म्हणतो. ठीक आहे, कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन कसं येणार बघा. थर्ड कॉन्फिगरेशन इज द कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन, त्याला काय म्हणणार आपण, सी सी कॉन्फिगरेशन. आता जनरली हे सीसी कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन कधीही यूज केलं जात नाही. एकतर कॉमन बेस कॉन्फिगरेशन वापरलं जातं किंवा कॉमन इमिटर, आणि त्याच्यामध्ये पण कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन हे सगळ्यात जास्त वापरलं जातं ट्रान्झिस्टरचं. कॉमन कलेक्टर पण कमी वापरलं जातं, कॉमन कलेक्टर जनरली वापरलंच जात नाही. कॉमन बेस थोडंसं वापरलं जातं आणि कॉमन इमिटर सगळ्यात जास्त. ओके, कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन म्हणजे इथं काय करावं लागेल आपल्याला, कलेक्टरला आता कॉमन घ्यावं लागणार आहे. ओके, so this is emitter, here there is a base, here there is a collector, so this is suppose NPN transistor. ओके, तर पहिलं येणार आहे इमिटर आणि कलेक्टर कॉमन घ्यायला पाहिजे. कलेक्टर आणि बेस मध्ये एक आणि कलेक्टर आणि इमिटर मध्ये एक, या पद्धतीने होणार. कलेक्टर कॉमन घ्यायला पाहिजे. ओके, आणि बेस आणि कलेक्टर देखील कॉमन घ्यायला पाहिजे. या पद्धतीने हे कॉम्बिनेशन करणार आहे. ओके, तर याच्यामध्ये इमिटर बेस जंक्शन जो आहे तो फॉरवर्ड बायस मध्ये गेला पाहिजे, अँड देअरफॉर इथं या पद्धतीनं प्लस मायनस बॅटरी येणार आहे. ओके, आणि इथे येणार आहे मायनस अँड प्लस, प्लस मायनस. ओके, कलेक्टर बेस जंक्शन मात्र रिव्हर्स बायस मध्ये गेला पाहिजे. तर या पद्धतीने हे कॉन्फिगरेशन असणार आहे. बेसला जोडलेली जी बॅटरी आहे त्याला फी बीबी म्हणणार, आणि इमिटरला जोडलेली जी बॅटरी असणार आहे त्याला फी ई असं म्हणणार आहे. ओके, सो दिस इज अ कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. हे कॉन्फिगरेशन मोस्टली आपण यूज करत नाही. ओके, तर या पद्धतीनं ट्रान्झिस्टरचे एकूण 3 कॉन्फिगरेशन आहेत. एक आहे कॉमन बेस कॉन्फिगरेशन की ज्याच्यामध्ये बेसला कॉमन घ्यायचा आणि बाकीचे कनेक्शन्स द्यायचे, म्हणजे बेसला दोन कनेक्शन जोडणार आणि इमिटर आणि कलेक्टरला एक कनेक्शन जोडणार आहे. ओके, त्याच्यानंतर कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये इमिटरला 2 कनेक्शन देणार आणि बेस आणि कलेक्टरला एकच कनेक्शन देणार. कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन मध्ये कलेक्टरला 2 जोडणार, 2 बॅटरीचे, आणि राहिलेले 2 जे आहेत ते इमिटर आणि एक बेसला जोडणार आहे. ओके, सो इन दिस वे देर आर 3 कॉन्फिगरेशन्स ऑफ द ट्रान्झिस्टर. आणि मी तुम्हाला आता सांगितलं की याच्यामधलं मोस्ट कॉमनली युज्ड कॉन्फिगरेशन कुठलं आहे, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. तर लक्षात घ्या, मोस्ट कॉमनली युज्ड configuration is common emitter configuration. Most commonly used configuration is common emitter configuration. Okay,
आता हे जे कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन आहे त्याचे आपल्याला काय करायचे आहेत, कॅरेक्टरिस्टिक बघायचे आहेत. ओके, सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्झिस्टर, characteristics of transistor, characteristics of transistor in common emitter configuration, common emitter configuration, कॅरेक्टरिस्टिक ऑफ ट्रान्झिस्टर इन कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. म्हणजे ट्रान्झिस्टर जो आहे तो कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये जोडायचा आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला स्टडी करायचे आहे. आता कॅरेक्टरिस्टिक म्हणजे नेमकं काय, तर कॅरेक्टरिस्टिक म्हणजे व्होल्टेज चेंज केल्यानंतर, ट्रान्झिस्टर मधलं व्होल्टेज चेंज केल्यानंतर करंट कशा प्रकारे चेंज होतोय हे बघणं म्हणजेच काय असतं, कॅरेक्टरिस्टिक असतं. लक्षात घ्या. ठीक आहे. ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय बघा, ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक इज ट्रान्झिस्टर characteristics is transistor characteristic is काय असणार आहे, variation of current with respect to change in voltage. हे ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक म्हणजे चेक काय करायचं आहे आपल्याला, व्होल्टेज चेंज केल्यानंतर करंट कसा चेंज होतो हे चेक करणं म्हणजेच काय म्हणायचं, ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक असं म्हणायचं. ओके, सो ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक इज द व्हेरिएशन ऑफ करंट विथ रिस्पेक्ट टू चेंज इन द व्होल्टेज, दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक. आता ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते आपण 3 टाइप मध्ये डिवाइड करू शकतो. ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक 3 टाइप मध्ये आहे. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ, आणि हे 1 बाय 1 आपल्याला आता स्टडी करायचे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्झिस्टर, कॅरेक्टरिस्टिक ऑफ ट्रान्झिस्टर. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे दॅट इज इनपुट कॅरेक्टरिस्टिक. ओके, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज इमिटर कॅरेक्टरिस्टिक. फर्स्ट आहे दॅट इज इनपुट कॅरेक्टरिस्टिक. सेकंड आहे दॅट इज आउटपुट कॅरेक्टरिस्टिक. अँड थर्ड आहे दॅट इज ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक. ओके, या पद्धतीने ट्रान्झिस्टरचे एकूण 3 कॅरेक्टरिस्टिक आहेत. ओके, आता सुरुवातीला आपण इनपुट कॅरेक्टरिस्टिक कसं असतं बघूया. ट्रान्झिस्टरचं इनपुट कॅरेक्टरिस्टिक, इनपुट कॅरेक्टरिस्टिक आपण स्टडी करूया. पण त्याच्या अगोदर हे कॅरेक्टरिस्टिक स्टडी करण्यासाठी कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनची जी डायग्राम असणार आहे ती डायग्राम कशी असणार आहे ती डायग्राम अगोदर आपण बघूया. So this is the diagram to study the transistor characteristic in common emitter configuration. Okay, तर याच्यामध्ये काय केलंय बघा, हा कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर आहे. ओके, सो दिस इज द डायग्राम फॉर द कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, इथलं फी बी हे व्होल्टेज म्हणजे इमिटर आणि बेस मधलं व्होल्टेज चेंज करायचं आणि त्याच्यानुसार करंट कसा चेंज होतोय बघायचं. त्याच पद्धतीनं फी सीई हे व्होल्टेज काय करायचं आहे, ग्रॅज्युअली चेंज होत करायचं आणि त्याच्यामुळे आयसी म्हणजे कलेक्टर करंट जो आहे तो कसा चेंज होतोय बघायचं. आणि यालाच काय म्हटलं जातं, ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये इनपुट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय बघूया. फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक कुठला आहे, इनपुट कॅरेक्टरिस्टिक. तर इनपुट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय असणार आहे, इनपुट मधलं व्हेरिएशन. ओके, सो इनपुट कॅरेक्टरिस्टिकची डेफिनेशन कशी येणार बघा. इनपुट कॅरेक्टरिस्टिक
input characteristic is graphical variation किंवा graphical representation of input characteristic is the graphical representation of input current. आता इनपुट करंट म्हणजे कुठला घेणार आहे? हा बेस करंट म्हणजे इनपुट करंट घेणार आहे. इनपुट करंट दॅट इज बेस करंट with respect to input voltage. आणि इनपुट व्होल्टेज म्हणजे काय? इमिटर आणि बेस मधलं व्होल्टेज. इन ब्रॅकेट इमिटर बेस व्होल्टेज. that is VBE, emitter base voltage. Okay, for constant output voltage. that is VCE म्हणजे कलेक्टर आणि इमिटर मधलं व्होल्टेज. लक्षात घ्या, इनपुट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय करायचं? हे बीई जे आहे ते काय करायचं? 0 पासून हळूहळू वाढवत न्यायचं आणि त्याच्यानुसार आयबी जे आहे ते कसं कसं वाढत जाते बघायचं. आणि फी बीई चेंज करत असताना फी सीई मात्र एका सर्टन लेवलला काय करायचं आहे? एका सर्टन व्हॅल्यूला कॉन्स्टंट ठेवायचं आहे. म्हणजे बघा, पुन्हा एकदा बघा, फी सीई हे व्होल्टेज काय करायचं? कॉन्स्टंट ठेवायचं आणि फी बीए जे ते ग्रॅज्युअली वाढवत न्यायचं आणि त्याच्यानुसार आयबी कसा चेंज होतोय बघायचं. ओके, यालाच काय म्हणायचं? इनपुट कॅरेक्टरिस्टिक असं म्हणायचं. लक्षात येत आहे? सो इनपुट कॅरेक्टरिस्टिक इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इनपुट करंट दॅट इज द बेस करंट विथ रिस्पेक्ट टू इनपुट व्होल्टेज. म्हणजेच काय? दॅट इज इमिटर बेस व्होल्टेज फॉर कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज दॅट इज फी सीई. कॉन्स्टंट असताना हा आपल्याला एक्सपेरिमेंट करायचा आहे. आणि याचा जो ग्राफ आहे तो ग्राफ कसा येतोय बघा. सो दिस इज द इनपुट कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे हा ग्राफ काढणं म्हणजेच काय असतं? इनपुट कॅरेक्टरिस्टिक असतं. सो दिस इज द इनपुट कॅरेक्टरिस्टिक. आता हे इनपुट कॅरेक्टरिस्टिक मध्ये नेमकं आपल्याला दिसतंय काय बघा. ओके, तर याच्यामध्ये अप टू सर्टन म्हणजे फी बीई आपण ग्रॅज्युअली वाढवत नेलं तर अप टू सर्टन व्होल्टेज देर इज नो बेस करंट. म्हणजे वाय ऍक्सिस वर का आहे? बेस करंट आहे, दॅट इज इनपुट करंट आहे. आणि एक्स ऍक्सिस वर का आहे? इनपुट व्होल्टेज आहे, दॅट इज फी बीई आहे. आणि फी बीई जे आहे ते ग्रॅज्युअली काय केलंय? आपण वाढवत नेलंय. कुठंपर्यंत? 0.6 व्होल्ट पर्यंत. अजिबात आपल्याला करंट दिसत नाही. आणि 0.6 व्होल्ट नंतर मात्र काय होणार? बेस करंट वाढत जाणार आहे. आता मी तुम्हाला हेच सांगितलं की इनपुट व्होल्टेज चेंज करत असताना काय करायचं? आउटपुट व्होल्टेज म्हणजे फी सीई जे आहे ते काय करायचं आहे? का सर्टन व्हॅल्यूला कॉन्स्टंट ठेवायचं आहे. म्हणजे फी सीई 1 व्होल्ट ठेवून हा ग्राफ काढायचा आहे. त्याच्यानंतर फी सीई 10 व्होल्ट ठेवून ग्राफ काढायचा आहे आणि फी सीई 20 व्होल्ट ठेवून परत ग्राफ काढायचा आहे. म्हणजे आउटपुट व्होल्टेज जसं वाढत जाईल तसा ग्राफचा स्लोप जो आहे तो काय होतोय? कमी होत जातोय. म्हणजे हे थोडंसं खाली तिरकं गेलेलं आहे बघा. लक्षात येते का बघा? याला म्हणायचं इनपुट कॅरेक्टरिस्टिक. इनपुट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे पुन्हा एकदा सांगतोय मी, द व्हेरिएशन ऑफ इनपुट करंट दॅट इज बेस करंट व्हेन इनपुट व्होल्टेज दॅट इज इमिटर बेस व्होल्टेज इज ग्रॅज्युअली चेंज्ड. ओके, ऍट दॅट टाइम कॉन्स्टंट काय ठेवायचं? एका सर्टन व्हॅल्यूला फी सी कॉन्स्टंट ठेवायचा आहे. आणि कॅरेक्टरिस्टिक कसं आहे बघा? इट इज सिमिलर टू फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक ना. इट इज सिमिलर टू म्हणजे इनपुट कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते कुणाला सिमिलर आहे? फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक ऑफ पीएन जंक्शनला सिमिलर आहे. कारण आपल्याला माहित आहे फॉरवर्ड बायस मध्ये काय होतं? अप टू सर्टन व्होल्टेज बॅरियर पोटेन्शियल कॅन्सल होत नाही. इमिटर डिप्लेशन लेअर जो आहे तो काय होत नाही? कॅन्सल आउट होत नाही. सुरुवातीचं बॅटरीचं जे व्होल्टेज आहे ते कशासाठी वापरलं जाणार आहे? इमिटर बेस जंक्शनचा जो डिप्लेशन लेअर आहे तो डिप्लेशन लेअर कॅन्सल करायला किंवा बॅरियर पोटेन्शियल कॅन्सल करायला. आणि एकदा बॅरियर पोटेन्शियल पूर्णपणे कॅन्सल झाला की तिथून पुढे काय होणार? व्होल्टेज वाढत जाईल तसा करंट जो आहे तो काय होणार आहे? वाढत जाणार आहे.
ओके, लक्षात येते. तर दिस इज द इनपुट कॅरेक्टरिस्टिक. आता इनपुट कॅरेक्टरिस्टिक वरून आपल्याला काय मिळणार आहे, दॅट इज इनपुट रेझिस्टन्स किंवा इनपुट इम्पेडन्स असं आपण त्याला म्हणतो. इनपुट रेझिस्टन्स, डायनॅमिक इनपुट रेझिस्टन्स मिळणार आहे. ओके, इनपुट कॅरेक्टरिस्टिक मधून काय मिळतं आपल्याला, डायनॅमिक इनपुट रेझिस्टन्स मिळणार आहे. आता रेझिस्टन्सचा फॉर्म्युला माहित असेल तर रेझिस्टन्स म्हणजे व्होल्टेज डिवायडेड बाय करंट असतं ना, तर त्याच्याऐवजी काय येणार आहे, आर इनपुट म्हणजे ओके चेंज इन व्होल्टेज डिवायडेड बाय काय येणार आहे, चेंज इन करंट येणार आहे. तर चेंज इन व्होल्टेज म्हणजे कुठलं व्होल्टेज, बेस आणि इमिटर मधलं व्होल्टेज किती प्रमाणात चेंज केल्यानंतर बेस आणि इमिटर मधला करंट म्हणजे बेस करंट किती प्रमाणात चेंज होतं, यालाच काय म्हणायचं, इनपुट डायनॅमिक रेझिस्टन्स असं म्हणायचं. ओके, सो दिस इज द इनपुट डायनॅमिक रेझिस्टन्स. सो इनपुट डायनॅमिक रेझिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, इट इज रेशो ऑफ चेंज इन, रेशो ऑफ काय आहे, चेंज इन इनपुट व्होल्टेज, चेंज इन इनपुट व्होल्टेज टू चेंज इन इनपुट करंट. चेंज इन इनपुट व्होल्टेज टू चेंज इन इनपुट करंट, याला काय म्हणायचं, इनपुट डायनॅमिक रेझिस्टन्स किंवा डायनॅमिक इनपुट रेझिस्टन्स असं म्हटलं जातं. ओके, तर या पद्धतीनं काय आहे, इनपुट कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ ट्रान्झिस्टर आहे. लक्षात आलं.